sir? वीडियो All right. अच्छा लग रहा है हाँ एक नंबर करायचा मराठी माणूसला स्वतःचा काय पण करायचा पण बिझनेस करायचा कोणावर एकदम भारी तू हात पकडायचे मी पाय पकडतो तिथं जायचं जिथपर्यंत फेकता येईल तिथपर्यंत फेकायचं व्हेरी फनी लँग्वेज तर नमस्कार मित्रांनो मी विकास आणि स्वागत करतो तुमचं आणखी एका आपल्या आवडत्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे CST स्टेशनला आणि आपण आज काय करणार आहे तुम्ही पुढे तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला पहिले टॉयलेटला जाऊन येतो. भरपूर वेळ झाला 2 तास झाले या ट्रेनमध्ये. हा टॉयलेट आहे. चला नंतर बोलूया आपण. तर आता आलो स्टेशनच्या बाहेर CST स्टेशनच्या बाहेर. आता आम्ही निघालो आहे काहीतरी प्यायला. काहीतरी थंडगार तहान खूप लागलेली आहे. काहीतरी मस्त थंडगार पितो. आमचे 2 मित्र आहेत ते 2 मित्र आलेत माझे. एक हा आहे तुषार पिसाळ. तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला बघितला असेल. आणि हा आहे अनिल सावंत. मग काय आज कसा काय इकडे फिरायलाच येणार काय CST बघायचं म्हणजे एक नजारा वेगळाच आहे CSTचा. तर चला मग काहीतरी पिऊया थंडगार. उसाचा ज्यूस आहे इथं. चला कुठं नाही ज्यूस पिऊ ना. तीन देण्यात तुम्ही तुम्हाला मी आता दाखवतो. इथं अंडरग्राऊंड मेट्रो झालेली आहे. तुम्हाला मी दाखवतो. नवीन झालेली आहे अंडरग्राऊंड मेट्रो. हे बघा ही मला वाटते 5-6 महिने झालेत ही अंडरग्राऊंड मेट्रो झालेली आहे. तर मित्रांनो आता आम्ही एअरबड्स घेतलेले आहेत. आता निघालो आहे. बघूया आता पुढं काय भेटतंय. मला आता गॉगल पण घ्यायचा आहे आणि मला एक बेल्ट पण घ्यायचा आहे. कसा रे तो मला 50. अरे नाही रे तो वाला 50. कपडू घेणार आहे का काय असते काय असते कोण आहे तू रे. म्हणजे कसं माहिती चेहऱ्याला परफेक्ट आहे. आज जरा मोठा वाटतो ना. ठीक आहे मग घेऊन टाकतो. अच्छा लग रहा है हां एक नंबर. तर मित्रांनो हा गॉगल घेतलेला आहे. तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा. मला तर थोडा छोटा वाटतोय पण ठीक आहे. व्हिडिओ आपले पुढे असे चांगले व्हिडिओ येणार आहेत. कॉन्टेंट थोडा चेंज होईल पण आपण चांगला काहीतरी कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपले व्हिडिओ असेच तुम्ही बघत राहा कायम. आता इथं समोर आहे ना काहीतरी आहे गर्दी. भरपूर गर्दी जमलेली आहे. बघूया आपण काय आहे. बहुतेक कपडेच आहेत बहुतेक. नाही हो 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 हो. तर इथं कपडेच आहेत. 350 प्राईज आहे. तर इथं व्हिडिओ करू देत नाहीत. तर चला दुसरीकडे बघूया आता काय भेटते आपल्याला.
तर आलो इथं फॅशन स्ट्रीटला. मला बेल्ट घ्यायचा होता, बेल्ट घ्यायला आलो आहे. बघूया बेल्ट भेटतो आहे का. आणि इथं त्याची कपडे वगैरे तुम्ही कधी घ्यायला आलात तर खूप महाग रेट सांगतात, पण तुम्ही रेट कमी करू शकता. भरपूर रेट कमी करायला लागतो. तर इथं तुम्ही रेट कमी करा, कारण की 1000 रुपयाची वस्तू तुम्हाला 200 ते 300 रुपयाला भेटते कमी करून. तर आता मी बेल्ट घेणार आहे, बघू भेटतो आहे का आपल्याला. मला साईड बॅग घ्यायची होती या गोप्रोसाठी. असं फिरताना 500 रुपये की रेट आहे, साईड महंगी चीज है. बॅग असलेली बरी असते, त्यामध्ये आपण साहित्य ठेवू शकतो. 100 रुपये का मुंह मत बघू आता आपल्याला जर आवडली तर घेऊ. कशी आहे याची प्राईस? आता बार्गेनिंग असं सांगायचं आहे, असं आपला 350 आहे, ही 690 आहे. कमी सगळ्यामध्ये होणार तुम्हाला, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. काय पण पाहिजे इकडे, गॅरंटी वारंटी आहे की अरे आराम से 1 ईयर दादा, टेंशन नहीं. कुछ भी रहा लेके के देना, टेंशन लेने की आपको जरूरत नहीं. बिंदास. हाँ अरे हाँ ना भाई, होने दो ना, अच्छी बात है, मैं गलत थोड़ी ना बोल रहा हूँ. बिंदास तुम चलाओ ना यार, यूज कितना करो. इसका कितना है? ही तुम्हाला लावून देतो, ही 250 रुपये लावून देणार लास्ट आहे तुमच्यासाठी. किती? 250 रुपये लावून दे, 250. अशीच पाहिजे छोटीशी आपली, चांगली एकदम कॉम्पॅक्ट. GoPro वगैरे टाकू शकता तुम्ही, बॅटरी वगैरे पण टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही. इकडेच बिझनेस करायचा, इकडेच राहायचं सगळ्यांना. ही माती आपण सोडून जाऊ शकत नाही कुठे पण. आपण मराठी माणूस, आपण कुठे नाही जाणार. मराठी माणूस धंदा करता आपल्याला गर्व वाटतो. असंच वाटायला पाहिजे बाबा. आपल्याला कोणाची गुलामी करायची गरज नाही, आपल्याला कोणाची गुलामी करायचं नाही. ठीक आहे, ही बॅग घेतोय मी. करत असेल ना 250 रुपयाला. बिझनेस करायचा मराठी माणूसला, स्वतःचा काय पण करायचा, पण बिझनेस करायचा. कोणावर एकदम भारी. राहायचा, कोणा ऑफिसमध्ये असा तसा नाही चालत, काही नाही राहिलेलं आहे. हो, 2 वडापाव द्या ना. हां देतो, सर्वांना देतो. सर्व एकदमच आलेले आहेत, सर्वांना देतो. नाही वडापाव तुम्हाला किती? अजून 2 द्या. ठीक आहे, 2 अजून एक द्या. तुम्ही छोटा दे, 90 दे रे. 90 दे रे, क्वार्टर नाही म्हणताय रे. मीडियम क्वालिटीचा वडापाव आहे. आवडला तसा, छान आहे. काय मस्त आहे, छान आहे. छान आहे. तर आम्ही आता वडापाव खाल्लेला आहे, पण वडापाव मस्त होता. आता आम्ही निघालो आहे मरीन ड्राईव्हला. हां, हे बघा, हे तुम्हाला इथून दिसतंय. तुम्हाला दिसतंय का माहीत नाही मला, पण हे आहे वानखेडे स्टेडियम, 6 नंबर गेट. चर्चगेट स्टेशन आहे. चर्चगेट स्टेशनच्या एकदम बाजूलाच वानखेडे स्टेडियम आहे, एकदम लागूनच. Where are you from, sir? Where are you from? ओहायो. Ohio. तर आपल्याला आता फॉरेनर भेटलेले. तर आपल्याला काय एवढं इंग्लिश येत नाही, एवढं म्हणजे येतच नाही. तो ओहायो आणि इंग्लंडचे असे फॉरेनर भेटलेले. तर त्यांच्यावर थोडासा बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर खूपच भारी वाटलं त्यांच्यावर बोलून. म्हणजे असं वाटतं त्यांच्यावर बोलताना की आपल्याला पण इंग्लिश आलं पाहिजे, कारण की आपल्याला समजतच नाही की काय बोलायचं, नक्की काय बोलायचं ते समजतच नाही. त्यामुळे इंग्लिश हे थोडंफार येणं गरजेचं आहे. तू हात पकडायचे, मी पाय पकडतो. इथं जायचं, जिथपर्यंत फेकता येईल तिथपर्यंत फेकायचं. तुषार काय बोलशील? काय नाही, चल मारलं. साईड लो. नाही ते सांगते मी पब्लिकला, साईड लावा, हिरो आलाय. बोलू ना, हिरो आलाय, साईड लावा.
तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे घरी. मरीन ड्राईव्हला थोडा फिरलो. तर निघालेलो आहे आता घरी. खोपोली ट्रेनमध्ये बसलो आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुढे चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येईन. तर चला आता खूप कंटाळा आला आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.